मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आता आपण शिकणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 27. त्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत स्टॉक ट्रान्सफर अँड मॅन्युफॅक्चरिंग जर्नलचे एंट्री टॅली ERP9 मध्ये कशा करायचे. त्यासाठी आता आपण कंपनी क्रिएट करून घेऊ. ओम कॉम्प्युटर्स नावाची टॅलीमध्ये. ओम कॉम्प्युटर्स, पत्ता घ्यायचा आहे महाराष्ट्र आणि पिनकोड घ्यायचा आहे नाशिकचा 422003. फायनान्शियल इयर पिरियड घ्यायचा आहे 1/4/2024. आता इथं आपली कंपनी क्रिएट झालेली. तर आता आपल्याला इथे F11 मध्ये F2 इन्व्हेंटरी फीचरच्या काही सेटिंग ऑन करायचे आहे, जे इथे आपल्याला दिलेले आहे. तर आता आपण इथे काय करू, F11 की प्रेस करायची आहे आणि इथे आल्यावर F2 करायचं, म्हणजे इन्व्हेंटरी फीचर्समध्ये जायचं आहे. आणि इथे फर्स्ट सेटिंग आहे इंटिग्रेट अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी, ती आता इथे ऑन केलेली यस आहे, बरोबर. सेकंड आहे अलाउ इन्व्हॉइसिंग. नंतर अलाउ इन्व्हॉइसिंगची आपल्याला सेटिंग करायची, म्हणजे एनेबल इन्व्हॉइसिंग इथे इन्व्हॉइसिंगमध्ये दिसते, ती यस करायची आहे. नंतर एंटर परचेसिंग इन इन्व्हॉइस फॉर्मॅट, ती पण सेटिंग इथे ऑन करायची. आता इथे यसच दिलेलं आहे, तर नो असतील तर त्या यस करायच्या आहे. नंतर आहे मेंटेन बॅच वाईज डिटेल्स. आता इथे मेंटेन बॅच वाईज डिटेल्स, इथे स्टोरेज अँड क्लासिफिकेशनमध्ये यायचं आहे आणि इथे नो सेटिंग इथे यस करायची आहे. आणि पुढे मेंटेन मल्टिपल गोडाऊन, ती पण सेटिंग ऑन करायची, ती इथेच आहे स्टोरेज अँड क्लासिफिकेशनमध्ये. आणि पुढे मेंटेन स्टॉक कॅटेगरी, ही पण सेटिंग यस करायची. हे F2च्या झाल्यानंतर आता आपल्याला करायचं इथे F3. F3मध्ये स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशनमध्ये एनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST ही सेटिंग यस करायची. नंतर सेट अल्टर GST डिटेल ही सेटिंग यस करायची. नंतर इथे पुढे घ्यायचं महाराष्ट्र रेग्युलर असेसी ऑफ अदर टेरिटरी नो घ्यायचं आहे. GST ॲप्लिकेबल फ्रॉम घ्यायचं आहे 1/7/17, 1 जुलै 2017ला आपला GST ॲक्ट आलेला आहे. ॲप्लिकेबल फ्रॉम 1/7/2017. इथे तुम्हाला GST नंबर टाकायचा आहे, आपल्याला इथे दिलेला आहे तो 27 ABCFO 1234 1ZB. इथे घ्यायचं आहे मंथली पे रिटर्न आहे आपलं. बाकी सर्व सेटिंग ॲक्सेप्ट करायचे. आणि इथे परत सर्व सेटिंग ॲक्सेप्ट करून आपल्या मेन गेटवे ऑफ टॅलीच्या विंडोला यायचे. परत पुढे दिलेले इन्व्हेंटरी डिटेल्स, इन्व्हेंटरी इन्फो, क्रिएट द ग्रुप. इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन स्टॉक ग्रुपमध्ये क्रिएट करायचं आहे. फर्स्ट काय रॉ मटेरियल, इथे रॉ मटेरियल नावाचा आपल्याला ग्रुप क्रिएट करायचा आहे. रॉ मटेरियल ग्रुप झाला. नंतर काय फिनिश गुड, ते घ्यायचं आहे फिनिश गुड्स. नंतर पुढे काय क्रिएट गोडाऊन, आपल्याला गोडाऊन क्रिएट करायचं आहे. इथे परत एस्केप केलं का इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये इथे ऑप्शन आहे गोडाऊन्स, इथे जायचं क्रिएट. गोडाऊनमध्ये काय काय रॉ क्रिएट म्हणायचं आहे रॉ मटेरियल गोडाऊन. अंडर प्रायमरी घ्यायचं आहे आणि हे सर्व ॲक्सेप्ट करायचे. नंतर आहे असेंब्लिंग गोडाऊन. असेंब्लिंग गोडाऊन ॲक्सेप्ट केलं. नंतर घ्यायचं आहे फिनिश गुड गोडाऊन. हे 3 प्रकारचे गोडाऊन आपण क्रिएट केले. तर स्टॉक कॅटेगरी क्रिएट करायची आपल्याला. मग इथे याचे स्टॉक कॅटेगरीमध्ये क्रिएट करे पहिले. प्रोसेसर अंडर प्रायमरी घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं आहे P4 अंडर प्रायमरी. नंतर घ्यायचं आहे ॲथलॉन, ते पण अंडर प्रायमरीमध्ये घ्यायचं आहे. इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये घ्यायचं युनिट ऑफ मेजर क्रिएट
सिम्पलमध्ये बनवायचं आपल्याला NOS सिम्बॉल आहे त्याचा NOS आणि फॉर्मल नेम आहे नंबर्स. इथे घ्यायचे आहे नंबर्स. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 0 घ्यायचे. नंतर आपल्याला स्टॉक आयटम क्रिएट करायचे. मग बाहेर यायचं परत इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये स्टॉक आयटम क्रिएट. पहिला आहे प्रोसेसर. प्रोसेसर अंडर घ्यायचे रॉ मटेरियल. आता इथे सर्व पुढे हेडिंग दिलेले आहे ग्रुप गोडाऊन. तर आपल्याला त्याच ग्रुप किंवा गोडाऊनमध्ये ते क्रिएट करायचं आहे स्टॉक आयटम. इथे घ्यायचे रॉ मटेरियल. कॅटेगरी काय आहे ती नॉट ॲप्लिकेबल आहे आणि युनिट्स आहे नंबर्समध्ये. इथे ॲप्लिकेबल म्हणायचे GST आणि गुड्स म्हणायचे. क्वांटिटी घ्यायची 100 आणि रेट घ्यायचा आहे. रॉ मटेरियल गोडाऊन घ्यायचे. इथे परत रेट घ्यायचा आहे 3700 रुपये. हा एक स्टॉक आयटम आपला क्रिएट झाला आहे. दुसरा घ्यायचा हार्ड डिस्क. तो घ्यायचा अंडर रॉ मटेरियल. नंतर नॉट ॲप्लिकेबल. युनिट्स घ्यायचे नंबर्समध्ये आणि ॲप्लिकेबल म्हणायचे GST. क्वांटिटी घ्यायची 80 आणि रेट घ्यायचा आहे 2300 2300 रुपये. हार्ड डिस्क झालं. पुढे घ्यायचं आहे मॉनिटर. मॉनिटर पण अंडर रॉ मटेरियल. कॅटेगरी काहीच नाही आहे. नॉट ॲप्लिकेबल. युनिट्स घ्यायचे नंबर्स. GST ॲप्लिकेबल एस ठेवायचं आहे. क्वांटिटी घ्यायची 95 रॉ मटेरियल गोडाऊन आणि रेट घ्यायचा आहे 3500. मॉनिटर झाला. आता आपल्याला घ्यायचं प्रोसेसर P4. प्रोसेसर P4 अंडर घ्यायचे रॉ मटेरियल आणि कॅटेगरी घ्यायची P4. इथे समोर दिलेली P4 प्रोसेसर म्हणजे इथे आपल्याला घ्यायचे P4. युनिट्स घ्यायचे नंबर्स. GST घ्यायचे ॲप्लिकेबल. क्वांटिटी घ्यायची 50 आणि रेट घ्यायचा आहे 5700. नंतर घ्यायचं कीबोर्ड. अंडर घ्यायचे रॉ मटेरियल. कॅटेगरी नॉट ॲप्लिकेबल. युनिट्स नंबर्स. GST ॲप्लिकेबल. 60 नंबर घ्यायचे आणि रेट घ्यायचा आहे 2500. तर घ्यायचे माऊस. अंडर रॉ मटेरियल नॉट ॲप्लिकेबल. क्वांटिटी आहे 110. रॉ मटेरियल गोडाऊन घ्यायचं आहे आणि 250 रेट आहे. नंतर घ्यायचे मदरबोर्ड. मदरबोर्ड अंडर घ्यायचे रॉ मटेरियल. कॅटेगरी नॉट ॲप्लिकेबल. युनिट्स घ्यायचे नंबर्स. घ्यायचे ॲप्लिकेबल. क्वांटिटी घ्यायची आहे 110. अंडर रॉ मटेरियल गोडाऊन रेट घ्यायचा आहे 5000 रुपये. हे आपले सर्व स्टॉक आयटम क्रिएट झाले. आता क्रिएटमध्ये जायचे. इथे म्हणायचे मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. अंडर घ्यायचे स्टॉक जर्नल. म्हणजे स्टॉक जर्नल व्हाउचर टाईपची जी की असेल ती की प्रेस केली का आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जर्नल मिळेल. इथे घ्यायचे ऑटोमॅटिक आणि यूज मॅन्युफॅक्चरिंग जर्नल येस म्हणायचं आहे. यूज ॲज मॅन्युफॅक्चरिंग जर्नल येस आणि ॲक्सेप्ट करायचं आहे. तो क्रिएट केलेला आपल्याला इथे अल्टरमध्ये दिसेल मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. आता आपल्याला काय करायचं आहे एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. 1 नंबरला ट्रान्झॅक्शन दिलं आहे. द फॉलोइंग आयटम्स वेअर ट्रान्सफर फ्रॉम रॉ मटेरियल टू असेंबलिंग गोडाऊन. आता आपल्याला ही जे खाली एंट्री दिलेली आयटम हे रॉ मटेरियल गोडाऊनमधून असेंबलिंग गोडाऊनला ट्रान्सफर करायचे. आता ते कसे करायचे ते एंट्री आपण इथे बघू. इन्व्हेंटरी व्हाउचर्सला यायचे आहे आणि इथे F7 की प्रेस केली की इथे आपल्याला दिसेल स्टॉक जर्नल आणि मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. आता पहिली एंट्री ती आपल्याला करायची स्टॉक जनरलला. इथे सोर्स नेम ऑफ आयटम. आता पहिला काय प्रोसेसर P4. इथे घ्यायचं प्रोसेसर P4. किती क्वांटिटी 30 आहे.
इथे घ्यायचे रॉ मटेरियल गोडाऊन आणि तीच क्वांटिटी. रेट ऑटोमॅटिक घेणार आहे ते. आता हे सर्व आयटम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आणि हे आपल्याला रॉ मटेरियल गोडाऊनमधून कुठे ट्रान्सफर करायचे, असेंब्लिंग गोडाऊनमध्ये. इथे घ्यायचे मॉनिटर रॉ मटेरियल गोडाऊन 60 क्वांटिटी. नंतर आहे मदरबोर्ड रॉ मटेरियल गोडाऊन 25. नंतर आहे हार्ड डिस्क रॉ मटेरियल गोडाऊन 65. नंतर आहे माऊस 30 क्वांटिटी. नंतर आहे कीबोर्ड 60 क्वांटिटी. ही 6 प्रोडक्ट घेतले आपण. तर हीच आपल्याला परत इकडे सिलेक्ट करायचे. प्रोसेसर P4 गोडाऊन घ्यायचं आहे, असेंब्लिंग क्वांटिटी आहे 30. नंतर आहे मॉनिटर असेंब्लिंग गोडाऊन ते आहे 60. नंतर आहे मदरबोर्ड असेंब्लिंग गोडाऊनला ट्रान्सफर करायचे, किती 25 क्वांटिटी. नंतर आहे हार्ड डिस्क असेंब्लिंग गोडाऊन 65. नंतर आहे माऊस असेंब्लिंग गोडाऊन 30 नंबर. आणि नंतर काय कीबोर्ड असेंब्लिंग गोडाऊन किती क्वांटिटी 60. हे सर्व ट्रान्सफर केले आपण. ही एंट्री सेव्ह करायची आहे. ही एंट्री सेव्ह केल्यावर आपल्याला याचे एस्केप करून गेट टॉप टॅली द्यायचे. स्टॉक समरीमध्ये आल्यावर आपण 2 स्टॉक कॅटेगरी केल्या होत्या, फिनिश गुड आणि रॉ मटेरियल. हे रॉ मटेरियल स्टॉक कॅटेगरीमध्ये हे सर्व आयटम दिसतात. ते दुसरा रिपोर्ट बघायचा आहे. स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी डिस्प्लेमध्ये गेल्यावर स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर गोडाऊन्समध्ये जायचं आहे आणि तिथे रॉ मटेरियल गोडाऊन आणि असेंब्लिंग गोडाऊन. त्या रॉ मटेरियल गोडाऊनला गेल्यावर इथे आपल्याला दिसतं आहे. आता आपल्याकडे 80 आयटम होते हार्ड डिस्क, त्याच्यातले 65 आपण असेंब्लिंगला ट्रान्सफर केले, म्हणजे इथे 15 बॅलन्स राहिला. असंच हे सगळे दिसतील, मॉनिटर मदरबोर्ड. तेच आता आपण इकडे असेंब्लिंग गोडाऊनमध्ये गेलो तर असेंब्लिंग गोडाऊनमध्ये काय काय ट्रान्सफर झालं ते दिसेल. इथे 65 नंबर जी आपण एंट्री केली रॉ मटेरियल टू असेंब्लिंग गोडाऊन, त्याचा रिपोर्ट आपल्याला इथे बघायला मिळेल. ते झालं स्टॉक ट्रान्सफर. तर आपल्याला सेकंड एंट्री करायची आहे. तर कंपनीने काय केले, 25 कम्प्युटर P4 कन्फिगरेशनचे बनवलेले वरच्या टेबलप्रमाणे. आणि त्याच्यात फिनिश गुड गोडाऊनला वेजेस आहे 30,000 रुपये आणि ओव्हरहेड आहे इन्क्लुडिंग पॉवर 3,000 रुपये आणि वेअर इन्क्लुडिंग GST 18% असं म्हटलेलं आहे. तर आता आपल्याला ही एंट्री करायची आहे मॅन्युफॅक्चरिंग जर्नलमध्ये. इथे इन्व्हेंटरी व्हाउचर्समध्ये यायचा. ते F7 की प्रेस केली तर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल ऑप्शन ओपन होईल. इथे घ्यायचं नेम ऑफ द प्रॉडक्ट कम्प्युटर. तर आपल्याला क्रिएट करून घ्यायचं आहे कम्प्युटर. अंडर घ्यायचं आहे फिनिश गुड कम्प्युटर P4 बनवायचं आहे. अंडर घ्यायचं फिनिश गुड. कॅटेगरी काहीच नाही घ्यायची, युनिट्स घ्यायचे, नंबर्स, क्रिएट. इथे गोडाऊन घ्यायचं फिनिश गुड्स, क्वांटिटी घ्यायची 25. तर इथे घेतल्यावर आपल्याला एका कम्प्युटरसाठी काय काय लागणार आहे ते सर्व घ्यायचं आहे. तर P4 कन्फिगरेशनसाठी आपल्याला लागणार आहे प्रोसेसर P4 गोडाऊन आहे असेंब्लिंग क्वांटिटी 25 कम्प्युटरला 25 क्वांटिटी लागेल. नंतर घ्यायचं आहे मॉनिटर असेंब्लिंग गोडाऊन 25. नंतर घ्यायचं आहे मदरबोर्ड असेंब्लिंग गोडाऊनमधून 25. नंतर घ्यायचं आहे हार्ड डिस्क असेंब्लिंग गोडाऊन 25. नंतर घ्यायचे माऊस असेंब्लिंग गोडाऊन 25.
नंतर घ्यायचं कीबोर्ड असेंब्लिंग गोडाऊनमधून 25 झालं. इकडे यायचं आहे आता आपल्याला ह्या साईडला. इथे घ्यायचं आहे वेजेस, क्रिएट करून घ्यायचे वेजेस अंडर डायरेक्ट एक्सपेन्सेस GST ॲप्लिकेबल येस म्हणायचं. इथे घ्यायचे सर्विसेस, वेजेस किती सांगितले आपल्याला 30,000 रुपये, घ्यायचे आहे 30,000. नंतर घ्यायचं आहे ओव्हरहेड्स इन्क्लुडिंग पॉवर, ते म्हणायचं ओव्हरहेड्स अंडर डायरेक्ट एक्सपेन्सेस GST ॲप्लिकेबल येस. ओव्हरहेड्स घ्यायचे 3,000 रुपये. ही कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड झाली 30,000 रुपये. आपले टोटल आले 4,81,250 कॉस्टिंग, जे आपण प्रोसेसर P4 मॉनिटर आणि हे घेतले त्याच्यामध्ये 30,000 वेजेस आणि 3,000 रुपये ओव्हरहेड ॲड झाले. इथे ॲक्सेप्ट करायची एंट्री. हे झाले आता आपले कम्प्युटर. आता वेजेस पेड केलेले चेकने 35,000 रुपये, ह्याची F5 मध्ये एंट्री होईल. वेजेस अकाउंट डेबिट 35,000 रुपये बाय चेक, म्हणजे इथे बँकेद्वारे जाईल. ते घ्यायचं बँक अकाउंट अंडर बँक अकाउंट्स. इथे घ्यायचे चेक पेड नॅरेशनमध्ये. नंतर नेक्स्ट एंट्री द कंपनी सोल्ड कम्प्युटर P4 टू इंटरफेक्स कॉर्पोरेशन ऑन क्रेडिट फॉर 15 डेज, बिल नंबर IC01. आता सेलची एंट्री. इथे F8 की प्रेस करायची आहे. पार्टीचं नाव काय इंटरफेक्स कॉर्पोरेशन, इथं अल्टर C करून शॉर्टकट कीद्वारे क्रिएट करायचे इंटरफेक्स कॉर्पोरेशन. अंडर घ्यायचं आहे संडे डेटर्स, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल येस करायचं आहे. अंडर घ्यायचे सेल्स GST ॲट 18%. अंडर घ्यायचे सेल्स अकाउंट. इथे GST ॲप्लिकेबल येस करायचं आहे. इथे म्हणायचे सेल्स टॅक्सेबल, सेल्स टू कंझ्युमर टॅक्सेबल 18%. इथे घ्यायचे गुड्स. आता काय करायचं आपल्याला कम्प्युटर P4 जे आपण 25 बनवले ते इथे क्वांटिटी दिसते. आता 25 नंबरचे आपलं 25 क्वांटिटी आपल्याकडे कम्प्युटर आहे. इथे घ्यायचे सेल गोडाऊन घ्यायचे फिनिश गुड आणि क्वांटिटी किती विकली आपण 15 आणि एका कम्प्युटरचा रेट आहे 24,500. तर इथे आपल्याला चार्ज करायचं आहे 18% GST. इथे CGST अंडर ड्युटीज टॅक्सेस. इथे घ्यायचे GST सेंट्रल टॅक्स. रेटने टाकायचं आहे कारण आपण रेट तिथे टाकला आहे तर ऑटोमॅटिक 33,075 रुपये 9% आले. दुसरं लेजर घ्यायचं SGST अंडर ड्युटीज टॅक्सेस GST आणि इथे घ्यायचे स्टेट टॅक्स. हे पण आला 33,075. हे 3,67,500 वर 18% GST चार्ज झाला. टोटल पैसे झाले 4,33,650 रुपये. इथे प्रोव्हाइड ई-वे बिल नो करायचं आहे आणि इथे नॅरेशन घ्यायचं आहे बिल नंबर IC01. हे झालं एंट्री. आता एंट्री रिसिव्ड द अमाऊंट ऑफ ₹433,650 फॉर इंटरफेक्स कॉर्पोरेशन फॉर सोल्ड बिल नंबर IC01. आता 4 नंबरला आपण सेल एंट्री केली त्याच्या अगेन्स्ट आपले पैसे रिसिव्ह झाले. मग इथे F6 मध्ये एंट्री घ्यायची इंटरफेक्स कॉर्पोरेशन 433,650 अगेन्स्ट रेफरन्स ते IC01 आपलं बिल आहे आणि इथे घ्यायचे बँक अकाउंट डेबिट. अशा प्रकारे आपलं हे
सर्व 5 एंट्री झाल्या. आता आपल्याला पुढचा रिपोर्ट बघायचा आहे. तर एस्केप करून गेट ऑफ टॅलीच्या विंडोवर यायचं आहे. डिस्प्लेमध्ये जायचं. इन्व्हेंटरी बुक्समध्ये मूवमेंट ॲनालिसिस ऑप्शन आहे. मूवमेंट ॲनालिसिसमध्ये ट्रान्सफर ॲनालिसिसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जर्नल आणि स्टॉक जर्नल दोन्ही दिसतात. मग इथे मॅन्युफॅक्चरिंग जर्नलमध्ये आल्यावर आपल्याला इथे दिसतं आहे गुड्स इन प्रोडक्शन, म्हणजे हे जे आउट प्रोडक्ट झाले काय, हार्ड डिस्क, कीबोर्ड, मॉनिटर, मदरबोर्ड, माऊस, प्रोसेसर यापासून आपलं कम्प्युटर P4 बनलं आहे. 25 नंबर हे याच्यामध्ये आपल्याला शो करतं आहे. तेच आपण स्टॉक जर्नलमध्ये गेल्यावर गुड्स इन आणि गुड्स आउट आपल्याला दाखवतं. अशा प्रकारे हे आजचा प्रॅक्टिकल होता आपला स्टॉक ट्रान्सफर आणि मॅन्युफॅक्चरिंग जर्नल, प्रॅक्टिकल नंबर 27. नेक्स्ट प्रॅक्टिकल असणार आहे प्रॅक्टिकल नंबर 28 TDS. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.